उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीतल्या जागा वाटपाबाबत आता एक महत्त्वाचं विधान केलंय। जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली असून विद्यमान आमदार असलेल्या जागेवर त्याच पक्षाचा दावा असल्याचं अजितदादांनी म्हटलंय। तर जागा वाटपावर वरिष्ठ निर्णय घेतील असं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीतल्या जागा वाटपाबाबत आता एक महत्त्वाचं विधान केलंय। जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून विद्यमान आमदार असलेल्या जागेवर त्याच पक्षाचा दावा असल्याचं अजितदादांनी म्हटलंय। तर जागा वाटपावर वरिष्ठ निर्णय घेतील असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे की सिटिंग जागा ज्यांच्या आहेत त्या जागा साधारण त्यांच्याकडे राहाव्यात, पण काही सिटिंग जागा देखील त्या तिघांच्यामध्ये एकमत होऊन एखादी सिटिंग जागा ए नी सोडली आणि बी न स्वीकारली तर त्या बी न एला सोडली पाहिजे, किंवा ए नी सोडलेली जागा सी न घेतली तर सी न त्या बदल्यात एक सिटिंग जागा सोडलीच पाहिजे। इथंच मध्ये काहीतरी आमचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी एक स्टेटमेंट केल्यानंतर लगेच वेगवेगळ्या बातम्या विशेषतः दिंडोरीच्या बाबतीत आल्या। मी सर्वांना सांगतो की याबद्दल साधारण सिटिंग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली। प्राथमिक मुळामध्ये महायुतीमध्ये आमच्या स्तरावर वरिष्ठ स्तरावर हे ठरलेलं आहे। जागा वाटपाच्या विषयामध्ये जो निकष, जे उमेदवार, ज्या भूमिका एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार, रामदास आठवलेजी, अन्य आमचे मित्रपक्ष याचे प्रमुख नेते बसून ठरवतील, त्याच्यावर प्रवचन पुढे कुठल्याही प्रवक्त्याने करण्याचा अधिकार नाही।